पेपरफुटी विरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा। गट कच्च्या नियुक्त्याही टप्प्याटप्प्यानं एमपीएससीद्वारे करणार, फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारनं 77,000 पदांची भरती केल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती। 57,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली, 19,000 उमेदवारांना लवकरच देणार। खोटे मेसेज पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, विधानसभेत देवेंद्र फडणवीसांची माहिती। विधान परिषदेच्या 4 जागांची मतमोजणी सुरू। मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघात पंचरंगी, तर पदवीधरला थेट लढत। नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरच्या निकालाचीही उत्कंठा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेला शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना उमेदवारीची शक्यता, तर शिवाजीराव गर्जेंना आव्हाडांवर आरोप केल्याचं गिफ्ट मिळालं, रोहित पवारांचा निशाणा। उदय सामंत यांची ठाकरे पिता पुत्रांवर कठोर टीका। उद्धव ठाकरे 1.5 वर्ष कॅबिनेट घेत नव्हते, पत्रकार परिषदेत ओरडण्यापेक्षा आमच्याशी चर्चा करावी, अशी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता टीका। लोणावळ्याच्या भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्या 4घांचे मृतदेह सापडले। एकाचा शोध सुरू, तर इतर 5 जण दैव बलवत्तर म्हणून बचावले। नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल। सगळ्या कागदपत्रांची पाहणी करून कोर्टात हजर करणार, गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची सीबीआयची तयारी पूर्ण। नीटची पुनर्परीक्षा दिलेल्या 813 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर। टॉपर्सची संख्या 67 वरून 61 पर्यंत घसरली। पुनर्परीक्षा दिलेल्या 5 विद्यार्थ्यांना पुन्हा 720 गुण मिळाले नाहीत। व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत 30 रुपयांची कपात, घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमती मात्र कायम। ठाण्यात येऊर भागात रेव पार्टी झाल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप। वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचा दावा, पोलिसांकडून आरोपाची दखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।